वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टाइम स्पीड डिस्टन्सचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 60 सेकंद वेळ लागतो, तर त्या बोगद्याची लांबी किती? आपल्याला बोगद्याची लांबी काढायची माहित नाही. सपोज आपण एक्स पकडूया. बोगद्याची लांबी किती आहे? एक्स. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचं असतं. तर अंतर इज इक्वल्स टू काय असतं? वेळ इंटू वेग. डिस्टन्स इज इक्वल टू काय? स्पीड इंटू टाइम. मग बोगद्याची लांबी एक्स मीटर आहे आणि त्या आगगाडीची जी लांबी आहे ती किती? 700 मीटर आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं? बोगद्याची लांबी प्लस त्या आगगाडीची लांबी एक्स प्लस 700 मीटर इक्वल्स टू वेळ किती दिली आहे? 60 सेकंद. आणि स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. किलोमीटरमध्ये आहे, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करताना 518 मल्टिप्लाय करावं लागेल. मग ह्याला जर सॉल्व्ह केला आपण, साइन 3 18 साइन 10 60, अजून 3 न भाग जाते, 3 1 3 3 2 6 आणि हा 0. किती आलं बघा? एक्स प्लस 700 इक्वल्स टू 20 10 200 200 गुणिले 5. त्याच्यामुळं एक्स प्लस 700 इक्वल्स टू किती आलं? हे 1000. इकडे प्लस 700 इकडे मायनसमध्ये जातील, म्हणून एक्सची व्हॅल्यू येईल 1000 मायनस 700. म्हणून 1000 मधून जर 700 गेले तर किती उरले? 300 मीटर. मग एक्स काय होतं? त्या बोगद्याची लांबी. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती? 300 मीटर. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत 20 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास वेळेत पोहोचतो. परंतु जर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 मिनिटे लवकर पोहोचतो, तर त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंतचे अंतर किती? अंतर काढायचे. तर ह्याच्यासाठी एक शॉर्टकट लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. वरी काय करायचं? दोन्ही स्पीडचा गुणाकार करायचा, खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी करायची आणि इंटू टाइम मधला डिफरन्स. टाइम मधला डिफरन्स हे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं कन्सेप्टमध्ये. टाइम मधला डिफरन्स म्हणजे काय? जर लेट पोहोचत असेल, लेट म्हणजे काय? उशिरा पोहोचत असेल तर वजाबाकी करायची, किंवा लवकर पोहोचत असेल तरी सुद्धा काय करायची? वजाबाकी करायची. पण एक लवकर पोहोचत असेल आणि एक उशिरा पोहोचत असेल, एक उशिरा पोहोचत असेल किंवा एक लवकर पोहोचत असेल, म्हणजे अपोजिट टायमिंग असेल, तर त्यांची काय करायची? बेरीज करायची. हे महत्वाचं आहे. मग आता बघा, डिस्टन्स काढायची. स्पीड, जातानाची स्पीड किती होती? 20 किलोमीटर प्रति तास. येतानाची स्पीड किती होती? 30 किलोमीटर प्रति तास. खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी. 30 मधून 20 गेले, किती उरले? 10. आणि टाइम मधला डिफरन्स काय? 20च्या स्पीडनं गेलं त्यावेळेस वेळेवर पोहोचले, परंतु 30च्या स्पीडनं गेल्यावर किती मिनिट लवकर पोहोचले? तर 30 मिनिट लवकर पोहोचले. म्हणजे टाइम मधला डिफरन्स किती आहे? 30 मिनिटाचा. हे मिनिटात आहे, तासात कन्वर्ट करायचे, म्हणून डिवायडेड बाय काय करायचं? 60 करायचं. सॉल्व्ह करा. हे बघा, 30 1 30, 30 2 60. त्याच्यानंतर हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे 1 बे, ब्याण्णव 20, तर 10 गुणिले 3 किती आलं डिस्टन्स? 30 किलोमीटर. म्हणून घरापासून ऑफिसपर्यंत जे काय घरापासून ऑफिसपर्यंत जे काय अंतर असणार आहे ते किती असणार आहे? 30 किलोमीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. आताच बघितलं होतं आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स इज इक्वल टू वरी दोन्ही स्पीडचा गुणाकार, खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी इंटू टाइम मधला डिफरन्स. टाइम मधला डिफरन्स हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. हमखास हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. दोन्ही स्पीड किती आहेत बघा? जातानाची स्पीड आहे 5 किलोमीटर, येतानाची स्पीड किती आहे? 6 किलोमीटर. खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी, 6 मधून 5 गेला 1 इंटू टाइम मधला डिफरन्स. 5च्या स्पीडनं गेल्यावर 20 मिनिट उशिरा पोहोचतंय आणि 6च्या स्पीडनं गेल्यावर 5 मिनिटे उशिरा पोहोचते. बरोबर, 20 मिनिटे उशिरा पोहोचते 5च्या स्पीडनं गेल्यावर, आणि 6च्या स्पीडनं गेल्यावर 5 मिनिटे उशिरा पोहोचते. आता दोन्ही पण उशिरा आहे, लेट असेल, म्हणजे काय करावं लागतं? टाइम मधला डिफरन्स. 20 मधून 5 गेले, किती उरले? 15. म्हणजे टाइम मधला डिफरन्स किती आहे? 15 मिनिटाचा. मिनिटामध्ये तासात कन्वर्ट करायचे, डिवायडेड बाय 60. 15 1 15, 15 चौक 60, किती आलं बघा? 6 पंचे 30, 30 भागिले 4 किती येईल बघा? 4 7 28, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. म्हणजे डिस्टन्स किती असणार आहे? तर ते 7.5 किलोमीटर. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 7.5 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. डिस्टन्सच काढायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू काय? वरी दोन्ही स्पीडचा गुणाकार, खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी इंटू टाइम मधला डिफरन्स. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, हमखास एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो. एक व्यक्ती घरापासून ऑफिसपर्यंत 3 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 3 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर 6 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहोचतो. खाली वजाबाकी 6 मधून 3 गेले 3. आता बघा, जाताना काय? 20 मिनिटे उशिरा पोहोचते, 20 मिनिटे उशिरा पोहोचते, लेट व्हायला. आणि 6च्या स्पीडने गेला 10 मिनिटे लवकर पोहोचते, 10 मिनिटे लवकर पोहोचते, म्हणजे अर्ली पोहोचते. एक उशिरा असेल, एक अर्ली असेल, तर काय करतो आपण? बेरीज करतो म्हणलं होतं. म्हणजे 20 आणि 10 किती झाले? 30 मिनिट. म्हणजे टाइम मधला फरक किती आला? 30 मिनिटाचा. मिनिटात आहे, तासात करायचे, डिवायडेड बाय 60 करा. हे बघा, हे तीन कटले, 30 1 30, 30 2 60, बे 1 बे, बे 3 6. म्हणून जे काय घरापासून ऑफिसपर्यंत जे काही डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे? 3 किलोमीटर. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 3 किलोमीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूपीएससी साठी विचारलेला बघा. 200 मीटर लांबीची एक आगगाडी
40 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे, तर त्या आगगाडी रेल्वे लाईनच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किती वेळात ओलांडेल? वेळ काढायची आपल्याला. मग वेळ कशी काढतो आपण? टाइम इज इक्वल्स टू काय असतं? डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, म्हणजेच अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर किती आहे? 200 मीटर डिवायडेड बाय वेग किती आहे? 40 किलोमीटर. किलोमीटरमध्ये मीटरमध्ये कन्वर्ट करा, 5/18. ह्याला जर सॉल्व्ह केलं बघा, 2 न कॅन्सल होते, 2 दुनी 4, 2 शून्य 0, 92 18. किती उरलं? वरील राहिलं 200 डिवायडेड बाय 20 गुणिले 5 किती झालं? 100. 100 भागाकारात 9. भागाकारातले 9 वरी गुणाकारात जाणार, म्हणजे काय होणार? 200 गुणिले 9 डिवायडेड बाय 100 इक्वल्स टू वेळ. ह्याच्यावर जर ह्याला सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येईल बघा? 100 1 100, 100 दुनी 200, 9 गुणिले 2 म्हणजे किती वेळ लागेल? 18 सेकंद. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 18 सेकंद, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टॅक्स असिस्टंट मेन्सला विचारलेला आहे बघा. 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असल्यास 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? सेम वेळ काढायच्या. वेळ इज इक्वल्स टू काय असतं? आपण आताच बघितलं होतं, अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर किती असणार आहे? प्लॅटफॉर्मचा आहे 1800 आणि त्याला रेल्वे गाडीचा आहे 1000. 1800 प्लस 1000 किती झालं? 2800. हे टोटल अंतर झालं. डिवायडेड बाय स्पीड. स्पीड किती आहे? 36. किलोमीटरमध्ये मीटरमध्ये कन्वर्ट करायचे, 5/18. 18 1 18, 18 दुनी 36, किती आलं? 5 दुनी 10, म्हणजे 2800 डिवायडेड बाय 10. 0 0 कटला, म्हणजे किती लागलं? 280 सेकंद लागते. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 280 सेकंद, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, UPSC साठलाच विचारलाय. ताशी 10 किलोमीटर गती असलेली पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर गतीने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहे. जर चोर पोलिसाच्या 100 मीटर पुढे असेल तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागणारा वेळ काढायचा आहे. वेळ कसं काढतो आपण? आपल्याला माहिती आहे, अंतर डिवायडेड बाय वेग. वेळ कसं काढणार? अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर किती आहे? 100 मीटर आहे. वेग आता बघा, आता पोलीस चोरचा आहे, इथे काय असणार आहे? पोलीस पुढे असणार आहे, सॉरी चोर कुठं असणार आहे? पुढे असणार आहे, आणि त्याच्या मागे कोण असणार आहे? पोलीस असणार आहे. म्हणजे पुढे चोर पळत असेल आणि त्याच्या मागे पोलीस असणार आहे, म्हणजे याची डायरेक्शन काय असणार आहे? सेम दिशा असणार आहे. जर डायरेक्शन सेम असेल तर इथे काय लागते आपल्याला? ॲव्हरेज स्पीड लागते. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? जर डायरेक्शन सेम असेल तर आपण काय करतो? स्पीडची वजाबाकी करतो, हे आपल्याला माहिती आहे. मग आता बघा, चोराची स्पीड किती आहे? तर दिले त्यांनी 10 किलोमीटर प्रति तास असलेली पोलीस व्यक्ती, पोलिसाची स्पीड आहे 10 किलोमीटर प्रति तास, चोराची स्पीड किती आहे? 8 किलोमीटर प्रति तास. म्हणजे स्पीडचा डिफरन्स किती आला? 10 मधून 8 गेले, 2 उरले, म्हणजे 100 डिवायडेड बाय 2. पण आता हे कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये आहे. आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 5/18 मल्टिप्लाय करावं लागेल. किती येईल बघा? 2 1 2, 92 18, म्हणजे किती आलं? ह्याला जर सॉल्व्ह केलं आपण, 100 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 9, हे भागाकारातले 9 वरी गुणाकारात जाणार, म्हणजे काय झालं? 100 गुणिले 9 डिवायडेड बाय 5, किती येईल मग? 5 1 5, 5 दुनी 10, 5 0 0, 20 गुणिले 9 म्हणजे किती आलं? 9 दुनी 18 आणि 0, किती वेळ लागेल? 180 सेकंद. आपल्याला सेकंदामध्ये आलेला आहे आन्सर. पण आपल्याला सेकंदात विचारलं नाही, त्यांनी कशात विचारले? मिनिटामध्ये विचारले. आपल्याला माहिती आहे 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे किती मिनिट असतात? 1 मिनिट असतो. जर 7 सेकंद म्हणजे 1 मिनिट असेल तर 120 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले? 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट झाले. याचा अर्थ अजून 60 ऍड केलं तर किती होतात? 180 सेकंद होतात. म्हणजे 180 सेकंद म्हणजे किती मिनिट झाली? 3 मिनिट झाली. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 3 मिनिट. किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता, 180 सेकंद म्हणजे किती मिनिट? डिवायडेड बाय 60 करा, 0 0 कटला, 6 1 6, 6 3 18, म्हणजे किती मिनिट लागतील? तर 3 मिनिट लागतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 3 मिनिट, ऑप्शन नंबर 3. धन्यवाद.